ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली आजच्या मननासाठी देवाचे वचन निर्गम अध्याय 23 12-17 ही वचने. निर्गम अध्याय 23 12-17 ही वचने. 6 दिवस तू आपला उद्योग कर व 7व्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव यांना विसावा मिळेल, आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरी यांचा जीव ताजा तवाना होईल. मी जे काही तुम्हाला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध राहा. इतर देवांचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळा भरवून सण पाळ. बेखमीर भाकरीचा सण पाळ. त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमिलेल्या समय 7 दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्ष अखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे. देवबाप ही वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ पवित्र परमेश्वराने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग निर्गम त्याचा 23वा अध्याय वचन 12-17. वाचलेल्या वचनामध्ये आज्ञापालन व पवित्र सणाविषयी आपण पाहतो. या वचनामध्ये आपण पाहतो परमेश्वर विश्रांतीविषयी नियम व वर्षातील 3 महत्त्वाच्या सणाबद्दल परमेश्वर या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. वचन 12 जर आपण वाचलं त्यामध्ये प्रभू सांगतो की 6 दिवस काम करा व 7वा दिवस तुम्हा प्रत्येकांसाठी
विश्रामाचा असावा. म्हणजेच परमेश्वर केवळ माणसाचाच कल्याण करतो किंवा माणसाच्या कल्याणाविषयी विचार करतो असं नव्हे, तर तो सर्व प्राणी मात्राचा देखील त्यांच्या विश्रांतीविषयी तो काळजी घेतो. हे आपल्याला या वचनामध्ये समजते. वचन 13 मध्ये जर आपण वाचलं तर हे वचन आपल्याला सांगते, इतर देव याचा तुम्ही त्याग करा. म्हणजेच आपणास एकच जिवंत देव असावा. कुठली मूर्ती, पैसा, आमचं काम किंवा गर्व असल्या प्रकारचा कुठलीही बाब आमच्या जीवनात नसावी. जर समजायचं म्हटलं तर पैसा किंवा कामाला जर आपल्या जीवनामध्ये अधिक महत्त्व जर असेल देवापेक्षा, तर माझ्या प्रणो आम्ही कळत न कळत मूर्तीपूजा करत आहोत. या गोष्टी आपल्याला देवापेक्षा अधिक प्रिय आहेत. म्हणजेच आपण मूर्तीपूजा करत आहोत आणि देवाला मूर्तीपूजेचं वीट आहे. परमेश्वर म्हणतो की मी माझी महिमा कुणालाही देणार नाही. त्याचप्रकारे वचन 14 ते 17 जर आपण वाटलं, या वचनामध्ये मिस्रच्या गुलामीमधून सुटकारा याचा प्रतीक म्हणजेच आपले तारण आहे. ज्या प्रकारे मिस्रच्या गुलामीतून इस्रायली बाहेर पडले, त्याचप्रकारे देवाने आम्हाला देखील संसाराच्या गुलामीतून बाहेर काढून आपले तारण केले आहे. म्हणून होऊ द्या, काय आपण देवाच्या या पवित्र वचनाला शिकतो आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनात चालतो का? जर माझे प्रणो नाही, तर होऊ द्या आपण देवाला आवडेल असं आपण जगावं. आमच्याद्वारे देव प्रसन्न व्हावा व देवाला आम्ही आवडावं असं आपण जगण्याचा निर्णय घेऊया. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. या सुंदर वचनाकरवी तू आम्हाला बोललंस प्रभू, की परमेश्वरा आम्हाला कुठल्याही प्रकारचा जो तुझ्या संगतीपासून किंवा तुझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आम्हाला कुठलीही गोष्ट नसावी. जर प्रभू आमच्या जीवनात तुझी जागा जर कुठली गोष्ट किंवा आमचं काम, पैसा किंवा आमची बुद्धी किंवा आमचा गर्व जर तुझी जागा घेत असेल, तर परमेश्वरा तू आम्हाला क्षमा कर आणि प्रभू आम्हाला संपूर्णरित्या तुझ्या अधीन होऊन आणि परमेश्वर तुझ्या नियम आणि विधीचं पालन करून प्रभू जगण्यासाठी तुझी कृपा दे. देवा धन्यवाद. सुंदर वचनाकरवी बोललंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. बेली समनाश ना हो, आजाराने पीडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.